तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे। तर आज आहे दीपामावस्या। दीपामावस्या ही खूप एक पवित्र दिवस मानला जातो। या दिवशी आपण दिवे घासतो आणि दिव्यांची पूजा करतो। तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या घरी कशी दिव्यांची पूजा केली जाते, आमच्या घरी कशी दीपामावस्या साजरी केली जाते। तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया। आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा, कारण माझे नवीन येणारे व्हिडिओ ही तुम्हाला दिसतील। आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग इथे मी पूजा करण्यासाठी एक छान असा पाट मांडलेला आहे। पाटावर लाल रंगाचं वस्त्र हातरून घेत आहे। तुम्ही ते पिवळ्या रंगाचंही हातरून घेऊ शकता। त्यावरतीच आपण सगळे दिवे मांडणार आहोत। तर यावरती मी सगळे दिवे आणि समई मांडून घेत आहे। मी सकाळपासूनच घरातली सर्व समई आणि दिवे घासून पुसून ते लखलखीत केलेले आहे। आजच्या दिवशी घरातल्या अंधाराला दूर होऊन प्रकाशाचं आणि समृद्धीचं आगमन व्हावं, या उद्देशाने हा सण साजरा केला जातो। आता मी सगळ्या दिव्यांमध्ये तेल आणि वाती घालून ते प्रज्वलित करणार आहे। तर मी इथे फुलांनीही सजावट केलेली आहे। तर दीप अमावस्येला विशेषतः गव्हाचे पीठ आणि गुळाचे उकडलेले दिवे बनवले जातात। तर काही जण याला नैवेद्य म्हणूनही दाखवतात। तर सर्वांच्या घरी वेगवेगळी पद्धत असते। आजच्या दिवसाचं असं महत्त्व आहे की दिवा हा अंधार दूर करून प्रकाश देण्याचं प्रतीक आहे। तर घरातले दारिद्र्य, अंधार दूर होऊन आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मकता यावी यासाठी दिव्याची कृतज्ञता म्हणून ही पूजा केली जाते। आणि आषाढ महिन्याचा शेवट होऊन पवित्र श्रावण महिना सुरू होतो, यामुळे श्रावणाच्या स्वागताची ही पूर्वतयारी ही मानली जाते। आता मी सगळ्या दिव्यांना प्रज्वलित करत आहे। बघा, सगळे दिवे लावल्यानंतर घर किती प्रसन्न आणि प्रकाशाने उजळून निघेल। आता आपण सर्व दिव्यांना हळदी कुंकू, अक्षता आणि ताजे फुले वाहूया। दिवे हे परब्रह्म मानले जाते, म्हणून आपण याबद्दल कृतज्ञ व्यक्त करतो। तर दीप अमावस्येला दिव्यांच्या पूजन सोबत घरातल्या लहान मुलांचे औक्षण करण्याची ही परंपरा आहे। दिव्यांच्या प्रकाशासारखं मुलांचं आयुष्य उजळून निघावं आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावं, म्हणून आज आई घरातल्या मोठ्या महिला मुलांचे आरती ओवाळतात। जर घरात एखादं लहान मुलं असतील तर त्याचं औक्षण करावं आज नक्की। दीप अमावस्येचं अजून एक महत्त्व आहे की आषाढ महिन्यात भरपूर पाऊस असतो, वातावरण दमट असतं आणि अंधारलेला काळ असतो। तर यावेळी नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी दिवे लावतात। तर ही होती माझी आजची दीप अमावस्येची साधी आणि प्रसन्न पूजा। उद्यापासून पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे। तुम्हाला माझी ही पूजा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा अजून एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।